हा आहे भंडारदरा, द मोस्ट सिनिक प्लेस. आणि आज मी आणि माझा भाऊ आलो आहे साम्राद विलेजमध्ये. आणि सध्या आम्ही सांदन व्हॅलीच्या एंड पॉईंटला आहोत. आणि इकडनं दिसणारा व्ह्यू एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. का बरं भंडारदरा इतका स्पेशल आहे? का बरं पावसाळ्यात आपण भंडारदऱ्याला गेलं पाहिजे? हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि इकडची गावं बघा ना किती सुंदर आहेत. हा आहे आपला वीर राघोजी भांगरे जलाशय म्हणजेच भंडारदरा धरण. आणि पावसाळ्यात इकडचं वातावरण बघणं म्हणजे स्वर्गात आल्यापेक्षा काही कमी नाही आहे. पावसाळ्यात बघा ना सह्याद्रीच्या डोंगरांवरून वाहणारे आकर्षक धबधबे आणि हा असा जोरदार पाऊस किती छान वाटतोय पाहायला. थांबा, मी तुम्हाला आता स्वर्ग दाखवतोच. आणि मी निघालोय साम्राद विलेजला जायला मुंबईवरून. बाय रोड शेअरिंग टॅक्सीज पकडून मी फक्त 100 रुपीजमध्ये वासळी फाट्यापर्यंत पोहोचलो. आणि इकडे पोचल्यावर खूप भूक लागली होती म्हणून मी मिसळपाव खाऊन घेतली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय रिव्हर्स वॉटरफॉलला. सांदनदरीच्या पुढे एक साम्राद विलेज आहे तिकडे. आणि मी आत्ताच जस्ट इथे नाश्ता वगैरे केला, मिसळपाव वगैरे खाल्ले. आणि आपण इथं आता वाट बघतोय. सूरज येतोय, आपला नानाचा मुलगा येतोय सूरज, त्याच्या जोडीला आपण जाणार आहे. कारण मी इथपर्यंत कसा आलो, मी घोटीपर्यंत आलो पिकअपने. तिथून मला टॅक्सी भेटली वासाळी फाट्यापर्यंत यायला. सो वासाळी फाट्यापर्यंत येऊन मी जरा वाट बघत होतो. आता सूरज येतोय. सूरज इकडनं येणार या रोडने, तुम्हाला दाखवतो मी सूरज आल्यावरती. आणि हे जे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये मी तिकडे त्या कोपऱ्यात बसून नाश्ता केला मगाशी. आणि जस्ट मला हॉटेलवाला बोलला बसा इथे, तोपर्यंत वाट बघा. तर मी सूरजची वाट बघतोय आता. आणि खरं सांगतो मित्रांनो, तुम्ही जेव्हा इगतपुरी भंडारदरा नाशिक साईडला येतात तेव्हा एकदा मिसळपाव इकडची खाल्लीच पाहिजे. खूप मस्त टेस्ट आहे मिसळपावला. मिसळपावची टेस्ट आहे ती एकदम खूप छान असते इकडची. तर मित्रांनो सूरज पण आलाय. सूरजची वाट बघत होतो मी इथं बसून. सूरज आलाय, आपण आता निघूया आणि चहा वगैरे पिऊन निघूया आपण आता. चहा पण आलाय आपला. ओके, चहा पितोय मित्रांनो आता. चहा पिऊन सरळ आपल्याला निघायचं आहे रिव्हर्स वॉटरफॉल. आणि आता आपण निघतोय. लेट्स गो. बघूया वासाळी बस स्थानक. तिथून आम्ही आता चाललोय भंडारदरा. क्लायमेट बघा ना मित्रांनो, मस्त थोडंसं ऊन पडलंय, पण थोडं कळसुबाईपर्यंत जेव्हा जाऊ आपण तेव्हा मस्त पाऊस लागणार आहे. आणि आपला तुम्ही मागचा ब्लॉग बघितला की नाही, वसुंधरा वॉटरफॉल आपण गेलतो, तो ब्लॉग त्याची लिंक टाकतो, तो पण ब्लॉग बघा. आणि आपण आता चाललोय रिव्हर्स वॉटरफॉल. बघूया रिव्हर्स वॉटरफॉलचा काय सीन आहे. रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटतो की नाही. म्हणजे आहे वॉटरफॉल चालूच आहे, पण हवा जोरात पाहिजे, कारण का पाणी असं उलटवरती जायचंय. उलटवरती जाताना बघायचंय आपल्याला. मित्रांनो आपण आता अंब्रेला वॉटरफॉल पर्यंत आलोय. हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो. हा जो रोड आहे इथून, हा समोर तिथे अंब्रेला वॉटरफॉल होता आपला. आता तो बंद आहे. हे बघा इकडे अंब्रेला वॉटरफॉल. इकडे बघू शकता धरणाचं पाणी कसं आलेलं आहे. एकदम पाण्याचा फ्लो, आणि खूप वरून पाणी आलेलं आहे. आणि चला जाऊया आपण पुढे. वीर राघोजी भांगरे जलाशय आपलं बघूया. तर मित्रांनो हे आहे आपलं वीर राघोजी भांगरे जलाशय. इथे नाव दिले वरती बघा, तुम्ही दाखवतो एक मिनिट. आणि आज जो पाणी बंद केलेलं आहे हे बघा, हे आहे आपलं आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा. आणि भंडारदरा नाव होतं ते, आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नाव दिलंय. आणि इकडे फुल पाणी सोडतात. हे जे इकडे दिसतंय ना खाली फुल
भंडारदऱ्याचं धरणाचं जे पाणी सोडलं होतं मागच्या रविवारी सोडलं होतं, पण ह्या टायमाला सोडलेलं नाही आहे. पाणी पण बघू शकता इकडे थोडं कमी झालेलं आहे. आणि गर्दी बघा ना किती आहे भंडारदऱ्याला. आज सॅटरडे असल्यामुळे पण गर्दी आहे इकडे. सो बुट्टा बिट्टावाला आहे इकडे मस्त. आणि आपण त्या पाण्याकडे जाऊया तिकडे, वीर राघोजी भांगरे जलाशय इधर से रस्ता आहे, या रस्त्याने आपण जाऊया इकडून. तर मित्रांनो हा आपला भंडारदरा डॅम आहे. वीर राघोजी भांगरे जलाशय नाव दिलंय त्याला आता नवीन. खूप वारा सुटलेला आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे खूप. तर इकडे बघू शकता मित्रांनो किती पाऊस चालू आहे. आपला एक नंबर वातावरण झालेलं आहे. दगड धोंड्यांवरती इथं मी थांबलोय आणि हे आपलं वीर राघोजी भांगरे जलाशय. मस्त वातावरणाचा आनंद घेतोय आपण आता इकडे. खूप पाऊस वगैरे चालू आहे, समोरून पाऊस वगैरे खूप चालू आहे आणि खूप भारी वाटतंय. खूप मस्त वारा सुटलेला आहे. आणि मागच्या संडेला इकडे पाणी सोडलं होतं खाली, आपल्याला ते पाणी सोडलेलं ते बघायचं होतं, पण ते पाणी आता सोडलेलं नाही आहे. तर बघू शकता समोरचा नजारा किती छान दिसतोय. तर आपल्याला आता जायचं आहे रिव्हर्स वॉटरफॉल साम्राद विलेज. चल बघूया, साम्राद विलेजला जाऊया आपण आता. तर मित्रांनो इकडे बघा ना, इकडून जो आहे तो आपला वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा डॅमचा जो सीन बघा ना किती मस्त दिसतोय. हे बघा, हा आहे आपला वीर राघोजी भांगरे जलाशय. वेळ न करता आपल्याला जायचे साम्राद विलेजला. इकडून साम्राद गावातून आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल बघायचे. तर चला आता जाऊया. भरपूर वेळ गेला इकडे आपल्याला. इकडे खाली पण आपण जरा वेळ थांबलो होतो. तर बघूया आपण आता साम्राद विलेजला जाऊन आपल्याला जो रिव्हर्स वॉटरफॉल बघायचे. जसं जसं सह्याद्रीच्या कुशीत शिरत चाललो होतो तसं तसं सह्याद्री तिचं एक नवीन रूप दाखवत होती. भात लावणीचा सीझन चालू असल्यामुळे गावागावात भात लावताना गावकरी दिसत होते आणि हे दृश्य पाहून मन एकदम प्रसन्नच होत होतं. आपण आता इकडे समोर जो ह्या कोपऱ्यात आहे ना, इकडे वसुंधरा वॉटरफॉल आहे. आणि वसुंधरा वॉटरफॉलला आपण मागच्या वेळी गेलो तर आता आपल्याला इकडे पुढे साम्राद गाव आहे, त्या साम्राद गावात जायचं आहे. आणि चाललोय आपण आता. मग जरा पाऊस मोकळा झाला आता, पडायचा बंद झाला म्हणून म्हटलं जरा आपण आता थोडी आपली ब्लॉगिंग करूया. आणि हे बघा किती मस्त नजारा आहे इकडचा, खूप छान. आणि इकडेच नेकलेस एक वॉटरफॉल आहे. नेकलेस वॉटरफॉलला पण बघूया आपण. अजून भरपूर आपल्या भंडारदऱ्यामध्ये भरपूर वॉटरफॉल्स आहेत, चेक करूया. हा बघा निसर्ग फॉल म्हणून नाव दिलेलं आहे याला इकडे. निसर्ग फॉल म्हणजे एकदम छान दिसतोय. वडाचं कसलं तरी झाड आहे, कोबा केलाय आणि आतमध्ये बघा किती मस्त दिसतंय. इकडे या बाजूला पाणी पडत होतं खाली, मी बघितलं ते मगाशी, तुम्हाला नंतर दाखवतो येताना. आणि पण आता चाललोय द मोस्ट डेंजरस वॉटरफॉल, द मोस्ट डेंजरस रिव्हर्स वॉटरफॉल इन भंडारदरा, इन ऑल आपल्या महाराष्ट्रातलं. आणि इकडे बघा नानी वॉटरफॉलचं तुम्ही ऐकलं असेल. आपण नानी वॉटरफॉल जवळ पोचले आता आणि पर्यटकांची गर्दी बघू शकता सॅटर्डेला. हा आपला नानी वॉटरफॉल आहे. सो इकडे आपल्याला एवढा काही इंटरेस्ट नाही जायचा, बघू नंतर आलो तर जाऊया. तत्पूर्वी आपण जाऊन येऊ पुढे. हा आपल्या इकडे नानी वॉटरफॉल आहे आणि त्याचं पाणी इकडे खाली जाते. आणि आपल्याला कुठे जायचं, आपल्याला मेन म्हणजे आपला रिव्हर्स वॉटरफॉल चेस करायचा आहे साम्राद गावात. सो आपण तिकडे चाललेलो आहे. आणि रस्ते थोडे थोडे आपले आहेत, असे खड्ड्या खुड्ड्याचे थोडे थोडे आपले रस्ते आहेत. तर मित्रांनो नेकलेस वॉटरफॉल दिसला आपल्याला रस्त्यात जाता जाता. हा बघा नेकलेस फॉल. तर नेकलेस वॉटरफॉलला आपण जाऊन येऊ आता. इकडे बघू, नेकलेस वॉटरफॉल खूप मस्त दिसतोय. नानी वॉटरफॉल गेला मागे, नानीला नाही गेलो आपण, स्मॉल वॉटरफॉल होता तो. तर आपण आता चाललोय नेकलेस वॉटरफॉल बघूया. रस्त्यात आपल्याला जाता नेकलेस वॉटरफॉल लागलेलं आहे. तर इकडनं आपण नेकलेस वॉटरफॉलला जाऊया. आणि खूप मस्त असा सीन दिसला होता रोडवरून नेकलेस वॉटरफॉलचा. तर आपण आता चाललोय मित्रांनो नेकलेस वॉटरफॉलकडे. आणि खूप मस्त असं निसर्गरम्य वातावरण दिसतंय नेकलेस वॉटरफॉलकडे जाताना. आणि हा वॉटरफॉल रस्त्यावरूनच खूप चांगला दिसतोय, जवळून कसा दिसतोय आता माहीत नाही, बघू आपण जाऊन. इकडे बघू शकता छान असं पाणी चाललेलं आहे वाहत वाहत. मित्रांनो नेकलेस वॉटरफॉलला जात आहेत. सो पाणी बघू शकता किती पाणी वाहतंय इकडे जोरात. तर आपण आता चाललोय नेकलेस वॉटरफॉलला. अरे बापरे, इथे थोडं खोल होतं आणि मी भिजलोय थोडं खालपर्यंत. इकडे बघू शकता पाणी किती जोरात वाहतंय नेकलेस वॉटरफॉलचं. आणि हा वरून येतोय तिकडून नेकलेस वॉटरफॉल आहे बघा इकडे. इकडनं हा आपला नेकलेस वॉटरफॉल वाहतोय. आणि आपण आता जाऊया वरती. एकदम येताना सांभाळून या मित्रांनो,
दगड वगैरे स्लिपरी आहेत, शूज एकदम चांगले ग्रिपवाले घाला. सो आपण आता आलोय. पाणी बघू शकता किती एकदम प्रेशरला आहे. हा जो नेकलेस वॉटरफॉल आहे याचा व्ह्यू आपल्याला खालूनच रोडवरून मस्त दिसतो. आम्ही थोडं इथपर्यंत वरपर्यंत आलो होतो, तर इकडनं एवढं काय वरती जायला रस्ता नाही आहे. सो इथपर्यंत तुम्ही येऊ शकता. इथपर्यंत लोक एन्जॉय करतात पाण्यात येऊन. इकडे बघा, तिकडे खाली एन्जॉय करतात. इथपर्यंत व्यवस्थित एकदम. तिकडे वर नाही जातात. खालून तुम्हाला मी दाखवतो नेकलेस वॉटरफॉल एकदम व्यवस्थित दिसतोय. एकदम नेकलेस सारखा त्याचा आकार दिसतोय. इथे तुम्ही ट्रेक करून येऊ शकता. इकडे पाण्यामध्ये एन्जॉय करू शकता. तर चला आपण जाऊया आता खाली. आता नेकलेस वॉटरफॉल बघितलेला आहे आणि इकडनं आपण सरळ पुढे चाललोय आपल्या साम्रात गावात रिव्हर्स वॉटरफॉल बघायला. जो बघणं म्हणजे एकदम इम्पॉर्टंट काम आहे आपलं. एकदम इम्पॉर्टंट काम नाही म्हणजे जो वॉटरफॉल बघणं एकदम आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नेकलेस वॉटरफॉलवरून पुढे निघाल्यावर वाटेत आपल्याला बरेच छोटे मोठे वॉटरफॉल्स बघायला भेटतात. तिथे तुम्ही फॅमिली फ्रेंडली मस्त एन्जॉय करू शकता. आणि पुढे जाता जाता आपल्याला बघायला भेटले हे वानर. आणि हे बरेच असे रस्त्यात मध्ये मध्ये येत असतात. आणि बघा ना कसे छान मस्त झाडावर बसलाय. बघतोय बघा ना कसं आपल्याकडे. मित्रांनो, साम्रात गाव इथून फक्त आता 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण आता साम्रात गावात चाललोय. आणि इकडे बघा ना किती मस्त ट्रॅक्टरवरती बसून चाललेत काका. हा छोटा ट्रॅक्टर जो आपल्या शेतामध्ये वापरतात तो छोटा ट्रॅक्टर आहे, म्हणजे चिखल करण्यासाठी आवणीच्या वेळी. आणि आपण आता पोहोचलोय साम्रात गाव. म्हणजे इथून एकदम 3 ते 4 किलोमीटर राहिलेले आहे. तर तिकडे आपल्याला जो मेन रिव्हर्स वॉटरफॉल बघायचे तो आपण बघूया. खूप छान असा रिव्हर्स वॉटरफॉल आहे तिथे. म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, शब्दात सांगू नाही शकत. पुढे जाऊनच आपण बघूया. आता आपल्याला जो पाहिजे तो सीन जर दिसला तर बाप रे, पाणी मागं उडताना खूप मजा येणार आहे. आणि थोडा रस्ता खडखड आलेला आहे, पण इट्स ओके. आपल्याला जो व्ह्यू बघायचा आहे तो बघायला भेटल्यावर आनंद गगनात मावणार नाही आपला. आणि तसाच आनंद आपल्याला सह्याद्रीच्या या वाटेंवरून फिरताना येत होता. तर मित्रांनो, आपण पोहोचले आता साम्रात गावामध्ये. इकडे बघा हा साम्रात विलेज. आणि आपण इकडून चाललोय आता रिव्हर्स वॉटरफॉल. भंडारदराज मोस्ट डेंजरस रिव्हर्स वॉटरफॉल बघायचं आपल्याला. आणि इकडे बघा ना किती धुके आलेत. एकदम मस्त असं धुक्यामध्ये गाव हरवलेलं आहे. धुक्यांमधून आपण आलोय साम्रात गावात. इकडे आपला रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि खूप जास्त धुके आहेत. बघू आपला सीन कसा आहे काय आहे. आणि पोचलोय आपण साम्रात विलेजमध्ये. इकडे छोटे मोठे हॉटेल्स आहेत आणि इकडे पार्किंग आहे वाटते. पार्किंगमध्ये इकडे गाडी वगैरे लावूया, बाईक आपली पार्क करू आणि बघू कसं काय. मस्त एकदम. म्हणजे ट्रॅफिक तर भरपूर दिसते इकडे. जो वारा पण खूप आहे आणि पूर्ण धुके आहेत बोलल्यावर समोर आपल्याला तो रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय का नाही तो बघूया. सो चलो देखते. बाईक पार्क करून चाललेलो इकडे समोर. इथून जास्त नाही, 5-10 मिनिटाचे ट्रेक आहे. छोटा आहे, सरळ आणि समोर पूर्ण फॉगी झालेलं आहे. आपल्याला बघायला भेटतो का नाही बघूया. जोपर्यंत हे फॉगी वातावरण जात नाही तोपर्यंत समोरचा वॉटरफॉल दिसेल की नाही सांगता येत नाही, पण लेट्स सी, बघूया काय होते काय नाही. तर मित्रांनो, 2 मिनिटापूर्वी आपण चालत आलो तिथून. इथपर्यंत येता लगेच पाऊस आला होता आणि जे धुके आहेत ना त्या धुक्यांनी पूर्ण कवर केलं होतं सगळा एरिया. पण परत धुके निघून गेले थोडा पाऊस आणि वारा आल्यामुळे. आणि इकडनं आपल्याला जायचे रिव्हर्स वॉटरफॉल बघायला. मित्रांनो, आपण आता पोचत आलेलो आहे जवळ एकदम वॉटरफॉलच्या. बघूया, मस्त असं जंगल वगैरे लागलेलं आहे आपल्याला. छोटंसं झाडांनी कवर केलं आहे छान. आणि स्लिपरी झालेलं आहे पावसामुळे. कसं जास्त स्लिपरी झालेलं आहे एकदम चिकट. आणि इकडे कंटिन्यू पाऊस पडतोय. रिव्हर्स वॉटरफॉल भंडारदरा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदनदरी पोचत आलेलो आहे आपण आता. इकडे बघा ना किती भारी माउंटन्स. असे छोटे छोटे झरे वाहत आहेत डोंगरावरून. दाखवतो तुम्हाला. हे बघा एकदम मस्त असे छोटे छोटे झरे वाहत आहेत पूर्ण सह्याद्रीमध्ये. मित्रांनो, बघू शकता तुम्ही समोरच दिसतोय असे जे वरती जात आहेत ना ते वॉटरफॉलचे जे आपले छोटे छोटे पाण्याचे दव वरती उडत आहेत. हवा पण सुटलेली आहे मस्त. आणि वातावरण बघा ना इकडे. सूरज बघा आपला, सूरज भाऊ, सूरज मेरे साथ आज माझ्या जोडीला आलेला आहे आपला भाऊ येतो. आणि इकडं बघू शकता किती मस्त असं छान झुळझुळणारं पाणी वाहतंय. हे बघा एकदम निथळ पाणी, एकदम शांत निथळ असं पाणी वाहतंय. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला जे इथून दिसतंय तिथं गेल्यावर काय होणार आहे काय सांगता येत नाही. एक नंबर. म्हणजे असं पूर्ण वरती उडताना दिसत आहेत ते बघायचे आपल्याला. लेट्स सी
मिनी कोकण काढा इथून वाहतोय पाण्याचा झरा एकदम मस्त वरती. मित्रांनो पोचलोय आपण मिनी कोकण काढा आपला रिव्हर्स वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. हे बघा एकदम मेन पॉईंटला पोचलोय आपण. बघूया इकडे पूर्ण मागे हे सगळं रतनगड वगैरे ह्या बाजूला आणि तिकडे समोर धबधबा आहे. आपण ह्या बाजूने ह्या इकडच्या व्ह्यूने आपण बघूया रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तो बघण्यासाठी आपल्याला त्या कोपऱ्यावर जावं लागेल. ओके समोर जो दिसतोय तो कोपरा कारण वॉटरफॉल इथे मध्ये आहे. आणि इकडे तुम्हाला अजून एक छोटा वॉटरफॉल दाखवतो मिनी वॉटरफॉल. हा बघा इथून एक वॉटरफॉल वाहतोय खाली सरळ. हवा जी आहे ती जरा कमी झालेली आहे मित्रांनो. जो आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल बघायचे त्याच्यासाठी हवा लागेल नाहीतर तो वॉटरफॉल सरळ खाली जाणार. बघायचे ते बघण्यासाठी थोडी हवा फास्ट पाहिजे त्याशिवाय दिसणार नाही रिव्हर्स वॉटरफॉल. सो देखते अभी आलोय तर खरं. हे बघा ना किती मस्त दृश्य दिसतंय. हे बघा दिस इज मिनी कोकण काढा साम्रत विलेज. हे बघा खूप छान असा व्ह्यू दिसतोय. एकदम झूम करून दाखवू का तुम्हाला 1 सेकंड. हे बघा जो आपल्याला बघायचा आहे नो आपण रिव्हर्स वॉटरफॉलला आलेलो आहे पण हवाच नाही आहे. हवा दाखवतो तुम्हाला एकदम नॉर्मल क्लायमेट एकदम नॉर्मल आहे. त्याच्यामुळे जो आपला रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो बघा ना किती एकदम संथपणे खाली वाहतोय. जर हवा असती तर तो सरळ मागे वर उडला असता. जस्ट तेच बघायचं आहे आपल्याला. आणि इकडे बघा तुम्हाला अजून एक वॉटरफॉल दाखवतो आहे. बघा काय मस्त दिसतोय यार. एकाच जागेवर 3 वॉटरफॉल आहे. बघा हा दुसरा वॉटरफॉल तो झाला. आता तिसरा दाखवतो तुम्हाला मी. जस्ट 2 मिनिट. हे बघा हा आहे तिसरा वॉटरफॉल. इकडे एकाच जागेवरती 3 रिव्हर्स वॉटरफॉल आहेत गाईज. कसं वाटतंय एकदम मस्त ना. तर मित्रांनो आपल्या नानीने आपल्याला इडल्या दिलेल्या आहेत तर इडली खातोय आम्ही. आता जरा नाश्ता करून घेतो परत एकदा. अशा वातावरणामध्ये इडल्या खायची मजा खूप वेगळी आहे जी आता आम्ही घेतोय. इडली वगैरे खाल्ले एकदम मस्त दाबून. आणि जे सांदन व्हॅलीचं जे दुसरं टोक आहे म्हणजे तिकडनं जे सांदन व्हॅली चालू होते त्याचं दुसरं टोक इकडे एंड होतं. तुम्हाला दाखवतो इकडे खाली सांदन व्हॅली. 1 मिनिट जस्ट अ मिनिट गाईज. आणि आता हवा भरपूर सुटलेली आहे मित्रांनो. आपण जो रिव्हर्स वॉटरफॉल बघायला आलेला आहे त्याच्यासाठी हवा जोरात लागते आणि आता विंड आलेली आहे भरपूर जोरात. तर बघूया तिकडे वॉटरफॉल रिव्हर्स झालेला आहे की नाही. तोपर्यंत तुम्हाला मी सांदन व्हॅली दाखवतो. इकडे ही बघा हे आहे आपली सांदन व्हॅलीचं हे शेवटचं टोक आहे आणि तिकडे मागे तिकडे सांदन व्हॅली स्टार्टिंग होते. आणि आता बघूया का 1 मिनटं वॉटरफॉल उडतोय का बघू 1 मिनटं आपण. अच्छा अजून तरी नाही उडत आहे. हवा चालू झालेली आहे मित्रांनो. आता एकच इच्छा आहे हा इकडचा रिव्हर्स झाला आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा तो वॉटरफॉल थोडा रिव्हर्स झाला आहे. तिकडे जरा जोरात हवा आहे. हा बघा हा जो वॉटरफॉल आहे ना हा बघा हा रिव्हर्स होतोय आणि इकडचा पण रिव्हर्स होतोय. तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हा बघा रिव्हर्स व्हायला लागलाय 1 मिनिट जस्ट अ मिनिट काय. तर मित्रांनो पाऊस येतोय आता फुल जोरात हवा येते आणि जे आपलं स्वप्न आहे रिव्हर्स वॉटरफॉल बघायचं ते रिव्हर्स होतंय का नाही ते चेक करू आपण. इकडे बघा ना किती धोका आलेले आहेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा धोका आल्यावर तर आपला वॉटरफॉल रिव्हर्स होताना दिसतो की नाही काय माहिती नाही. हा बघू शकता तुम्ही इकडे कसे धोका आलेले आहेत. होतोय रिव्हर्स होतोय. बघा खाली बघा खालून वरती उडतोय. 1 नंबर. जेव्हा जेव्हा हवा येत होती तेव्हा हवेसोबत धुके सुद्धा येत होते. त्यामुळे आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल हा फक्त नॉर्मलच रिव्हर्स होताना दिसत होता कारण दाट धुके असल्यामुळे. रिव्हर्स वॉटरफॉल जो आहे तो आपला हिडन वॉटरफॉल झालेला आहे आता. कारण इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण फॉग आणि फॉगच आलेलं आहे. जाऊ दे जेवढं नशिबात बघायला भेटलं तेवढ्यातच मी खूप खुश झालो. कारण माझ्यापेक्षा मोठ्या क्रिएटर्स यूट्यूबर्सला 2-2 तास वाट बघून सुद्धा धुक्यांमुळे साधा वॉटरफॉल सुद्धा फ्लो होताना दिसला नाही. त्यामुळेच मी वॉटरफॉल आणि व्हॅलीचा सीन बघूनच खुश झालो.
मित्रांनो, आपला रिव्हर्स वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता आपण रिटर्न चाललो आहे आणि भेटू परत एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये अशाच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून टाका. भेटू परत एकदा पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.